नमस्कार, रीतास टेस्टी किचन मध्ये आज बनवणार आहोत आपण चीज मोमो. चटणी. पहिले आपण चटणी बनवून घेऊ. चटणीसाठी लागणार आहे आपल्याला टोमॅटो, लसणाच्या पाकळ्या 5-7, कोथिंबीरच्या काड्या, सोया सॉस, टोमॅटो सॉस, नमक, काळे मीठ पावडर, मिरच्या, काश्मीरी लाल मिरच्या. टोमॅटो चिरून घेतला. एका टोमॅटोचे 2 भाग केले. हे शिजायला टाकू. 5 ते 6 टोमॅटो घेतले. वरचं टरफल निघेपर्यंत आपण शिजून घेऊयाला. 9 ते 10 मिरच्या घेतल्या काश्मीरी लाल. लसूण पाकळ्या 7-8, अद्रकचा तुकडा. याला थोडं शिजू देऊ आपण. टरफल निघेपर्यंत शिजू देऊ 10 ते 15 मिनिट. थोड्या याच्यामध्ये कोथिंबीरच्या काळ्या टाकल्या. टोमॅटो चांगले शिजले. काढून घेऊन चटणी करू आपण मिक्सरला बारीक. थोडं थंड होऊ देऊन मिक्सरमध्ये बारीक करू चटणी. टोमॅटोचा छिलका काढून घेऊ आपण. वरचा टरफल. चटणीला फोडणी देऊ. थोडं तेल टाकून घेऊ. तेल तापले. थोडा लसूण टाकू. थोडे अद्रक टाक. थोड्या कोथिंबीरच्या काळ्या टाकून. मिक्सर मधून बारीक केलेली चटणी टाकून. अर्धा टीस्पून मिरे पावडर टाकून. नमक टाकून देऊ. एक ते 1.5 चम्मच सोया सॉस टाकून देऊ चटणीमध्ये. टोमॅटो सॉस टाकू. 1 ते 2 चम्मच. चटणीला घट्ट होईपर्यंत शिजू दे. अर्धा चम्मच साखर टाकून. चटणीला थोडं शिजू दे. चटणी झाली. खाली काढून घ्या. असे घट्ट झाले. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ पण नाही. चटणी झाली आपली. काढून घ्या. એટલે का आता बनवणार आपण चीज मोमो. त्यासाठी पत्ता गोबी घेतली 2 वाट्या किसून. गाजर घेतलं पाऊण वाटी किसलेलं. शिमला मिर्च अर्धी वाटी. कांद्याची पात, हिरवी मिरची, अद्रक, कोथिंबीरच्या काड्या, चीज, नमक, काळे मिरी पावडर, कोथिंबीर, सोया सॉस. हे मक्याचे पोहे बारीक करून घेतले थोडे मिक्सरला. हे मैद्याची पेस्ट बनवून घेतली. याच्यात तिखट मीठ टाकून घेतले. गोबी मधलं पाणी काढून घेऊ आपण. पिळून घेऊ. त्याच्यामधलं पाणी पूर्ण निघून जाते. भाज्या फ्राय करून घेऊ आपण. थोडं तेल टाकू.
चिरलेला लसूण टाकून बारीक चिरून घेतलं. अद्रक हिरवी मिरची टाकून घे. अद्रक हिरवी मिरची बारीक चिरली. लसूण झालाय. कोबी टाकून घे. कोबी नमकच्या पाण्यामध्ये ठेवली होती थोडा वेळ, 5-10 मिनिटं नमक टाकून ठेवली होती. गोबीला पाणी सुटते, ते पाणी पिळून घेतले. शिमला मिर्च टाकून, गाजर, कोथिंबीरीच्या काड्या थोड्या, याला 1 ते 2 मिनिट फ्राय करून घेऊ हाय फ्लेमवर. एक ते 1.5 चम्मच सोया सॉस टाकून घेऊ. नमक टाकून घेऊ. अर्धा टीस्पून मिरे पावडर, पाणी याच्यामध्ये आटून जाते हाय फ्लेमवर फ्राय केल्याने. भाज्या फ्राय झालंय. हिरवी कांद्याची पात टाकून, थोडा कोथिंबीर टाकू, काढून घे. एवढ्या साईजची पापडी लाटून घेतली. त्याच्यामध्ये स्टफिंग ठेवू भाज्याचं. त्याच्यावर असं चीज ठेव, थोडं स्लाइस चीज आहे, तुम्ही ग्रेटेड चीज वापरलं तरी चालेल मिक्स करून. याला एका साईडने असं जुळून घेऊ. नंतर अशा मिऱ्या पाडत जाऊ याला. बघा अशा मिऱ्या आल्या. मिऱ्या पाडत जायच्या अशा. आखरीपर्यंत मिऱ्या पाडत जायच्या. आखरी असं तो जुळून टाकायचा. बघा झाला, मिऱ्या पाडल्या अशा मोमोज रेडी. याला मैद्याच्या पाण्यामध्ये बुडून ते मक्याचं हे केलं, बारीक केलं होता मका, त्याच्यामध्ये टाकू आणि फ्राय करून घेऊ. फ्राय मोमो क्रंची असतात मस्त याच्यामध्ये टाकल्याने. अशा मिऱ्या पाडून याला असं जोडून घेऊ. बघा चांगला मोमोचा आकार छान झालेला आहे. याला आता मैद्याच्या याच्यामध्ये टाकू आणि ते मक्याचं बारीक केलेलं होतं मक्याचे पोहे थोडे मिक्सरला बारीक करून घेतले, त्याच्यामध्ये हे मिक्स करत आहे. त्याला तळून काढत.
मोमो तळून घ्या आपण. मक्याच्या या बारीक केलेल्या मक्यामध्ये बुडून घेऊ. मैद्याच्या पिठाच्या पाण्यामध्ये काढून याच्यामध्ये टाकायचं, मक्याच्या पोह्यामध्ये, आणि तळून घ्यायचं. काही मम्मीने मोदक सारखे बनवले, काय असे बनवले. जर आपल्याला आकार आला नाही तर करंजी सारखे बनवले तरी चालतात, मोदक सारखे पण बनवले तरी चालतात. करंजी सारखं भरून घ्यायचे आणि दोन्ही भाग एका जोडून घ्यायचे. मोमो झाले आपले, काढून घे. फ्राय झाले, काढून घे. बघा झाले आपले क्रिस्पी चीज मोमो रेडी. चटणी पण रेडी झाली, मोमो पण रेडी झाले. बघा, आवडले तर करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. दुसरी तुम्हाला कोणती डिश आवडली तर कमेंटमध्ये सांगा.